अविनाशजींनी, अविनाश भाऊंचं बरं आहे, त्यांच्या नावामध्ये ठाकरे आहे, त्याच्यामुळे ते शिवसेनेवाल्यांना जवळचे वाटतात आणि काँग्रेसवाल्यांना जवळचे वाटतात. आम्हाला वाटतं माणिकराव ठाकरेंच्या आसपासचे आहेत, शिवसेनेवाल्यांना वाटतात उद्धवजींच्या जवळचे आहेत, आणि तसं पाहिलं तर ते इकडं भाजपच्याच अत्यंत जवळच्या गोटातले आहेत. त्याच्यामुळं सगळीकडं म्हणजे पक्षाच्या बाहेर जाऊन या निमित्तानं काम करण्याची त्यांची भूमिका ही निश्चितपणानं आहे. आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे की त्यांच्यासोबत मी 2-3 जिल्ह्यामध्ये होतो. मी अनेक जिल्ह्याच्या माहिती घेतल्या. पुण्यात माहिती घेतली, हो अविनाशजी येऊन गेले. नवी मुंबईत माहिती घेतली, अविनाश ठाकरे येऊन गेले. तुमच्या गोंदियात माहिती गेली, अविनाश ठाकरे येऊन गेले. उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त फिरायला लागलात तुम्ही. हे म्हणजे आणि मला खूप बरं वाटलं की आपल्या समाजाचा कोणी माणूस, आपल्या समाजातला एक कार्यकर्ता नागपूरच्या बाहेर फिरायला कोणी सांगितलं? कोणी नाही सांगितलं. पण समाजाला एकत्रित आणणं, समाजातल्या तरुण लोकांना, म्हणजे आपल्या अनेक संघटना आहेत, मला पक्षाच्या बाहेर जाऊन मी बोलतो याच ठिकाणी, अनेक संघटना आहेत, पण आपल्या अनेक संघटना ह्या किती ताकदीनं काम करतात याची सुद्धा या निमित्तानं विचार आणि चर्चा आपल्याला करावी लागेल. अनेक बॅनर आहेत, अनेक संघटना आहेत, पण कामं किती व्हायला लागली याचा सुद्धा विचार या निमित्तानं करावा लागेल. आणि पहिल्यांदा म्हणजे माळी समाजाचं आणि उद्योजकाचं हे नातं या निमित्तानं आपण वृद्धिंगत करायचा विचार करायला लागलात, पहिली गोष्ट. आणि दुसरं हा विषय आहे, पंजाबचा जो सैनिक समाज आहे म्हणजे माळी समाज आहे, तो प्रचंड कष्टकरी आहे. म्हणजे त्याच्याकडे जमीन छोटी असते, पण त्या जमिनीत तो 2-2, 3-3 पिकं घेतो, कष्ट करतो, मेहनत करतो. आणि आपल्या समाजाचं ते वैशिष्ट्य आहे की आपण जिथं संधी मिळेल तिथं काम करायची आपली भूमिका या निमित्तानं राहते. आणि येणाऱ्या काळात मला असं वाटतं की हा जो इंडस्ट्रियल चेंबर ऑफ कॉमर्स आहे, हा एक महत्त्वाचा असा क्रांतिकारी विषय या निमित्तानं व्हायला लागलेला आहे. आणि अशोक भाऊ मगाशी म्हटले की किमान महाराष्ट्रात तरी ह्याचं अस्तित्व आणू. माझी विनंती तुम्हाला राहील की महाराष्ट्राचं तुम्ही बघा, देशामधल्या प्रत्येक राज्यामध्ये हा चेंबर ताकदीनं उभं करण्याचा संकल्प या निमित्तानं आपण निश्चितपणानं घेऊ.